आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। अमरावती महानगरपालिका अंतर्गत असलेल्या भाजी बाजार शहरी आरोग्य केंद्रामधील आनंदनगर येथील शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रात मनपा आयुक्त सौम्या शर्मा, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग, स्त्रीरोग, चर्मरोग, गर्भवती स्त्रियांचे आजार याचं शिबिर घेण्यात आलं। या कार्यक्रमात नगरसेवक आशिषभाऊ वतकारे यांनी आजाराबाबत सतर्क राहून आपल्या जवळच्या महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन आपली तपासणी करावी असे आवाहन केले। त्यांनी आनंदनगर अभ्यासिका सुरू केली असून त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व निधीची कमतरता पडू देणार नाही असंही यावेळी सांगितलं। डॉक्टर रुपेश खडसे, साथरोग नियंत्रण अधिकारी, मनपा यांनी आजूबाजूच्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा व HPV वॅक्सिन हे वयाच्या 14व्या वर्षाच्या मुलांनी घ्यावी। यामुळे गर्भाशयाचा कर्करोग होत नाही व डेंग्यू, मलेरिया, डासापासून होणाऱ्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केलं। डॉक्टर फिरोज खान, क्षयरोग अधिकारी, भाजी बाजार यांनी TB मुक्त भारत देश करायचा आहे व त्यामुळे ताप व 2 आठवड्याच्या वर असलेला खोकला, मानेवर गाठ असल्यास, असे आजार असलेले रुग्ण दिसल्यास ताबडतोब नजीकच्या सरकारी दवाखान्यात जाऊन थुंकीची तपासणी करावी। TB मुक्त शहर करण्यासाठी जनतेने सतर्क राहून सहकार्य करण्याचं त्यांनी आवाहन केलं। डॉक्टर तुषार पोहनकर, वैद्यकीय अधिकारी, भाजी बाजार यांनी सुद्धा आरोग्य शिबिराची जनजागृती करावी असे नागरिकांना निवेदन केले। डॉक्टर अस्मिता मुंद्रे, वैद्यकीय अधिकारी, आनंदनगर यांनी महिलांना होणाऱ्या आजारावर मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती उमा शिंदे, शशिकांत जयस्वाल, ज्ञानेश्वर शिंदे, आरोग्यसेवक आनंदनगर, माधुरी धोटे, प्रीती वानखडे, लीना वानखडे, गीतांजली मानकर, जयश्री भगत, सीता जाधव, अंकिता बनकर, पूजा साहू यांनी काम केलं। या सर्वांचं कौतुक होत असून या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण आनंदनगर व माताखिडकी परिसरात होत आहे। ब्युरो रिपोर्ट, द विदर्भ न्यूज, अमरावती।